नमस्कार मित्रांनो, आज आमच्या इथे खारघरला गणपती आहे ना. सर्वजण मंडळी सर्व नाचत आहे, मज्जा करत आहे, बघताय. पोरी आणि पोरा नाचत आहे. पप्पा आणि बारकी चिल्लर पार्टी नाचत होती. तुम्ही बघताय पप्पा असं कशी नाचत आहे. त्या जीन्समध्ये घुसलाय ना. पोरी देव पण होती, पण ती नंतर नाही आली. ते नाना मागे तोंड दाखवून चालत होते, अशी करत होते ना. आम्ही नंतर खूप सारे डान्सवर नाचलो, मज्जा आली आम्हाला ना. सर्वांना बघायला सुद्धा मज्जा येईल, बघताय तुम्ही. इथं आम्ही सर्वांनी गोल म्हणून नाचायला घेतले, बघताय तुम्ही. गोल म्हणून नाचायला घेतल्यानंतर आम्ही फुगडी खेळायला घेतली. रिद्धी दादा आणि जित दादाने घेतली. मितीशाने आमच्या पप्पाने फुगडी खेळली. बघताय नंतर मी आलो. नंतर म्हणून आत्याने घेतले फुगडी खेळायला. इथं दिदी आणि जित दादांनी फुगडी खेळायला घेतली. नंतर दीदीने ईश्वरी दीदीने फुगडी खेळली. नंतर आम्ही दोघे पप्पांना मिनी खेळली. कानूच्या पप्पाने आयांशनी खेळली. रुमीना आरोच्या मामाने खेळली, म्हणजे माझ्या आरती झाल्यावर आम्ही पावभाजी खायला घेतली. रात्रीच्या नाश्त्याला पावभाजी होती. तुम्ही बघू शकता सर्वजण मिळून खात होती. इथं कनू पण बसलेली, आतमधून सर्वजण मिळून खात होती. चला, कोण कोण किती पाव खाते आम्ही कॅमेऱ्यात शूट करून ठेवतो. तुमचा एक पाय चला बोलो. युट्यूबला 180 बायपास कसा आहे आपला. दुसऱ्या दिवशी भजन घेतलं मम्मींनी सकाळ दुपारचे.
इथे मम्मीने भजन घेतले, सर्व गाय बोलत होते भजन मज्जेने. उत्तर पूजा केल्यानंतर आम्ही आरती घेतली. आरती सर्वांनी घेतली. आम्ही सुद्धा घेतले. पप्पा मम्मीने सुद्धा घेतली. सर्वांनी श्रीकृष्ण परिवार आम्ही सर्वांनी घेतली आरती. या सगळ्यांची मॅचिंग होती. तीन चार जण मॅचिंगच होती. नंतर बाप्पाला खालती घेतलं पोखाला. पोखण्याच्या आधी सर्वांनी फोटो काढून घेतलं. नंतर आत्यांनी काजल दीदींनी पोखल्यानंतर कणूची मम्मी पोखायला आली. कणूची मम्मीने पोखल्यानंतर सर्वांनी पोखलं. कणूच्या मम्मीने पोखल्यानंतर मम्मीने पोखायला घेतलं. मम्मीने पोखल्यावर नंतर मम्मी पोखायला घेतली. मम्मी लास्ट होते सगळ्या पोखायला. नंतर जय दादा आणि दीदीने फोटो काढला. नंतर गणपती बाप्पाला बाहेर आणल्यानंतर सर्वांनी बनवले 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. नंतर दादा वरती जाऊन फुला टाकण्यासाठी रेडी होत होता. तुम्ही आता बघताय बस किती फुला पडतील बघा आकाशातून नुसती फुला पडतील नुसती. आता स्काय बॉम्ब वाजवला गेला. स्काय बॉम्ब वाजवल्यानंतर दादा वरती गेलेला फुलं टाकण्यासाठी. मग दादाने फुले टाकली खूप सुंदर प्रकारे. आम्ही या गाडीत होतो आमची गँग. तुम्ही बघताय पप्पाने मागणं शूटिंग पण काढली होती. नाही ते आम्ही पोखलं ते सुद्धा. आम्ही नाचलो बाहेर. रातचा दिवस म्हणून आम्ही नाचलो.
ऐ. माऊली ते गणपती बाप्पाला गाडीत बसवण्यात घेतले आणि त्याच्या मागे आम्ही सुद्धा होतो आणि बघतही सुद्धा होतो. आम्हाला खूप खूप मजा येत होती. गाडीत बसल्यावर गणपती बाप्पा आम्हाला खूप मजा केली. आम्ही खूप सर्वांनी फोटोही सुद्धा काढले, आई बाबांनी सुद्धा. ते आम्ही निघालो होतो गणपती घेऊन. आम्ही बघत होते तेव्हा नाचत नाचत निघाले होते. आता व्हिडिओ काढत होता सर्व नाचत नाचत पुढे चाललेली होती. इथं सर्वजण नाचत होती. आता सर्कल बनवून नाचायला घेतलेले पुढं.
सर्वांनी कुठलाही सुद्धा केलेलं सरकारवर नाचले सुद्धा. ए उंदरांदो बघा इकडे उंदरी उंदरी 3 उंदऱ्या 4 उंदरी मजा आहे तुमची. पार्टी जोरात आहे तुमची. इथे आरती करायला घेतली होती. आरतीच्या नंतर आम्ही विसर्जनाला घेतले. तर पप्पा इथे बसून तबला वाजवत होते. सर्व आरती बोलत होते. न त्या साईडला आमचा तलाव होता विसर्जनासाठी. ते गणपती बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी नेला आहे. बघताय गणपती बाप्पाला हळूहळू इकडून विसर्जनासाठी नेत होते. हळूहळू विसर्जन केला गणपती बाप्पांना. इथून काही व्हिडिओ फोटो काढले. दादाने नीट आरती सुद्धा नेली होती. आरती नेल्यानंतर गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी परत इकडे घेऊन आले. कारण की गणपती बाप्पा वरनं नेला जात नव्हता. आणि गणपती बाप्पाला विसर्जन केल्यानंतर आम्ही घरी गेलो. त्यानंतर आम्ही पहिलेच घरी गेलो. नंतर विसर्जन झाल्यानंतर आम्ही खूप मज्जा केली. असं तुम्हाला वाटत असेल मला खूप वेगळाच फील झाला. बाय बाय, टाटा. लाईक, सबस्क्राईब, कमेंटमध्ये लाईक कसे वाटले न सर्वांना शेअरसुद्धा करा. मित्रांना सांगा, आई बाबांनाही सुद्धा सांगा. धन्यवाद.